अनुश्री माने नाव आज सगळ्यांना माहीत आहे, पण तिच्या यशामागची कहाणी खूपच संघर्षाने भरलेली आहे. लहान गावातून आलेली अनुश्री मोठी स्वप्न घेऊन मुंबईत आली. पण इथे सगळं सोपं नव्हतं. सुरुवातीला ना ओळख ना काम, फक्त ऑडिशन आणि नकार. कधी पैशांची अडचण तर कधी राहण्याची समस्या. पण तरीही थांबली नाही. काही वेळा तिला लोकांनी थेट सांगितलं, तुझ्यात स्टार मटेरियल नाही. हे ऐकून कोणीच खचेल, पण अनुश्रीने हेच तिचं मोटिवेशन बनवलं. तिने छोटे छोटे रोल केले, कधी बॅकग्राऊंडमध्ये काम केलं, पण प्रत्येक कामात 100% दिलं. हळूहळू इंडस्ट्रीत तिची ओळख तयार होऊ लागली आणि मग मला बिग बॉस मराठीचा धमाकेदार एंट्री. इथेच सुरू झाला खरा गेम. घरात अनुश्रीचा स्ट्रॉंग ॲटिट्यूड आणि क्लिअर बोलणं काहींना आवडलं तर काहींना खटकू लागलं. काही कंटेस्टंट्ससोबत तिचे जोरदार वाद झाले. कधी तिच्यावर टार्गेट केलं गेलं, कधी तिला आयसोलेट करण्याचा प्रयत्न झाला. पण इथेच अनुश्रीचं खरं रूप दिसलं. ती घाबरली नाही, ती वाकली नाही, ती फक्त उभी राहिली. कधी ती इमोशनल झाली, कधी रडली, पण दुसऱ्या दिवशी पुन्हा स्ट्रॉंग बनून ती उभी राहिली. यामुळेच प्रेक्षकांनी तिला रिअल पर्सनॅलिटी दिसली, फेक नाही, ॲटिट्यूड नाही. आज अनुश्री माने फक्त एक कंटेस्टंट नाही, तर नेव्हर गिव्ह अपचं जिवंत उदाहरण आहे. ज्यांना वाटतं ती काही करू शकत नाही, आज त्यांनाच उत्तर देत आहे यश. संघर्ष जितका मोठा, यश तितकाच भारी. आणि अनुश्रीने मानेने हे पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे.